हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स हा टॉपिक शिकणार आहोत. तर लाईक टर्म्स बाय डेफिनेशन लाईक टर्म्स शोधण्यासाठी फर्स्ट पॉइंट आहे की त्याच्यामध्ये सेम व्हेरिएबल्स असायला पाहिजेत आणि दुसरी कंडिशन आहे की सेम एक्सपोनंट असायला पाहिजे. फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया आणि विथ एक्झाम्पल हे डिस्कस करूया. अनलाईक टर्म नावानुसारच डिफरंट व्हेरिएबल्स जर असतील तर डायरेक्ट त्या टर्म्स अनलाईक होतील. ऑर सेम व्हेरिएबल्स पण असू शकतात, बट नेक्स्ट थिंग टू नोटिस इज different exponents. We have to focus on the exponent. First we have to focus on variables. They should be same. For example, 7x comma 12y. These are two terms, and let's see variables are same or not. Variables means it is also called algebraic part of the term. आणि अल्जेब्रिक पार्ट कोणता आहे तर व्हेरिएबलचा. तर व्हेरिएबल इथे आहे x आणि इथे आहे y. So variables are different. So these two terms are unlike. So we can write here unlike. These are unlike term because variables are different. So next thing, next example, 15x and minus 21x. Now have a look at variables. इथे फक्त xच हा व्हेरिएबल आहे. So same variables आहेत. So these two terms are like terms. One more thing, like terms किंवा unlike terms ठरवताना त्यांचा जो कोइफिशियंट आहे म्हणजे व्हेरिएबल बरोबर जो नंबर आहे तो इम्पॉर्टंट नाहीये. त्याच्याकडे आपण नाही बघितलं तरी चालेल. जस्ट व्हेरिएबल पार्ट कडे फोकस करायचा आणि आपण लाईक अनलाईक टर्म ठरवू शकतो. थर्ड एक्झाम्पल इज 6xy square comma 9x square y. Now here x and y only two letters from alphabet means variable same आहेत. Even if power is different we have to focus on that, but variable same आहेत. या केस मध्ये आपण म्हणणार आहे की व्हेरिएबल्स सेम आहेत. तर ही कंडिशन आली आहे सेम व्हेरिएबल्स बट डिफरंट एक्सपोनंट. इथे x ची पॉवर नाहीये म्हणजे 1 आहे आणि इथे x ची पॉवर म्हणजे एक्सपोनंट 2 आहे. सो मिसमॅच आहे एक्सपोनंट्स. फर्स्ट टर्म मध्ये y चा एक्सपोनंट आहे 2 आणि सेकंड टर्म मध्ये y चा एक्सपोनंट 1 आहे. सो एक्सपोनंट डिफरंट आहेत. सो दीज आर अनलाईक टर्म्स. ओके, सो नाउ फोर्थ एक्झाम्पल, pq स्क्वेअर कॉमा मायनस 4pq स्क्वेअर्ड. सो फर्स्ट आपल्याला व्हेरिएबल कडे जर लक्ष दिलं, व्हेरिएबल पार्ट कडे फोकस करायचा आहे. कोइफिशियंट हे कोइफिशियंट असतात. तर p सेम व्हेरिएबल विथ सेम एक्सपोनंट, q सेम व्हेरिएबल विथ सेम एक्सपोनंट, power is 2, exponent is 2. So same variables and same exponent means these two terms are like terms. Okay, now next example, algebraic part means variable part is m. Here also m. Here n squared and here just n. Variables are same. Here second condition, इथे second condition work होते की same variables m आणि n हे सेम व्हेरिएबल्स आहेत बट डिफरंट एक्सपोनंट. n चा व्हेरिएबल इथे 2 आहे आणि इथे n चा व्हेरिएबल n चा एक्सपोनंट 1 आहे. तो सो एक्सपोनंट मिसमॅच आहेत. दीज टू टर्म्स आर अनलाईक टर्म्स. अँड लास्ट वन, -4ab अँड 7ba. इथे अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. जशी पाठीमागे बघितली की कोइफिशियंट इम्पॉर्टंट नसतात, तसंच ऑर्डर ऑफ व्हेरिएबल हे पण इम्पॉर्टंट नाहीये. म्हणजे इथे ए बी लिहिलंय पण इथे बी ए लिहिलंय. सो ऑर्डर जी आहे, ऑर्डर चेंज ही इम्पॉर्टंट नाहीये लाईक अनलाईक टर्म्स मध्ये. तर व्हेरिएबल सेम आहेत, ए आणि बी हे व्हेरिएबल्स आहेत. सेम व्हेरिएबल्स अँड एक्सपोनंट्स, एक्सपोनंट सेम आहेत का? ए रेस टू 1 आहे एक्सपोनंट, इथे पण 1 आहे. या केसमध्ये बी चा एक्सपोनंट 1 आहे, इथे पण 1 आहे. सो दीज टू आर लाईक टर्म्स. सो लाईक टर्म्स किंवा अनलाईक टर्म्स ठरवताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या नाहीत तर कोइफिशियंट ऑफ दॅट टर्म अँड
हाऊ द लेटर्स आर रिटन, मीन्स ऑर्डर ऑफ अल्जेब्रिक पार्ट और व्हेरिएबल्स. ए बी लिहिलं तरी चालेल किंवा बी ए लिहिलं तरी चालेल, हे सेम व्हेरिएबल्स आहेत आणि इथे पॉवर पण एक्सपोनंट पण सेम आहेत. सो दीज आर लाईक टर्म्स. सो सेम व्हेरिएबल असायला पाहिजे अँड व्हेरिएबलचे एक्सपोनंट सेम असायला पाहिजेत, तर लाईक टर्म्स. अनलाईक टर्म्स मध्ये दोन केस आहेत, डिफरंट व्हेरिएबल्स, so directly unlike term, or same variables but different exponent. I hope you understood. Thank you.